नमस्कार. मी स्मिता कोरडे, गोमंतकीय लेखिका व कवयित्री, पत्रकार प्रिया कलिका बापट आणि मनसा क्रिएशन यांनी मराठी काव्यमाला काव्यहोत्र या अभिनव उपक्रमाची निर्मिती केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा देते. या काव्यमय उपक्रमात देशविदेशात कवितांचे एकपात्री कार्यक्रम करणारी माझी मैत्रीण स्वाती सुरंगळीकर हिने मला आमंत्रित केलं आहे. त्यासाठी तिचेही आभार मानते. हा छानसा उपक्रम वाढता आणि वाहता राहावा म्हणून मी माझ्या दोन मैत्रिणी मंजुषा आपटे आणि जयश्री भावे यांना काव्यहोत्रासाठी पुढच्या कविता टाकण्यासाठी आमंत्रित करते आणि माझ्या दोन काव्यसमिधा या काव्यहोत्रात अर्पण करते. धन्यवाद. माझी पहिली कविता आहे माझ्या काव्यसंग्रहातून आकाशा पल्याडचं आकाश हेच नाव आहे काव्यसंग्रहाचंही आणि हीच शीर्षक कविता आहे. आकाशा पल्याडचं आकाश. आकाशाच्या पलीकडे एक आकाश, आकाशाच्या पलीकडे एक आकाश असतं म्हणून कळलं मला. असं असेल तसं दिसेल कल्पनेतूनही भावलं मला. आई ही साद ऐकून झेपावलेल्या हातातून, गोड बोबड्या बोलातून, मौशार गालांच्या पापीतून अचानक ते गवसलं मला. आई ही साद ऐकून झेपावलेल्या हातातून, गोड बोबड्या बोलातून, मौशार गालांच्या पापीतून अचानक ते गवसलं मला. सहस्त्र रंगांच्या विणीतून, उधळलेल्या आनंदाच्या गुलालातून, सहस्त्र रंगांच्या विणीतून, उधळलेल्या आनंदाच्या गुलालातून आकाशा पल्याडचं आकाश अन क्षितिजा पल्याडचं क्षितिज अवचित अलगद हातात आलं. आकाशा पल्याडचं आकाश अन क्षितिजा पल्याडचं क्षितिज अवचित अलगद हातात आलं. मुठीत तर मावेन असं झालं. आणखी नवीन आकाश शोधायला आता हे आकाश ऐटीत झेपावलं. आणखी नवीन आकाश शोधायला आता हे आकाश ऐटीत झेपावलं. आकाशाच्या पल्याड एक आकाश असतं म्हणून कळलं मला. आकाशाच्या पल्याड एक आकाश असतं म्हणून कळलं मला. कळलं आणि भावलं मला. एक जागा झाली मनाला विसावायला. एक जागा झाली मनाला विसावायला. धन्यवाद. पुढची कविता आहे ती आत्ताच्या सध्या परिस्थितीवर आणि आपल्याला सगळ्यांना आता खूप सवय झाली आहे त्या गोष्टीची. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं लॉकडाऊन. कवितेचं नाव आहे लॉकडाऊन. माणसांची वर्दळ जशी कमी झाली, माणसांची वर्दळ जशी कमी झाली, पक्ष्यांना जणू छान मोकळीक मिळाली. आता आकाश तर त्यांचंच कारण विमानं नाही उडत. आता आकाश तर त्यांचंच कारण विमानं नाहीत उडत. आणि धरतीही त्यांची कारण माणसं भीतीने घरातून नाही निघत. मंदिरं, मशिदी, चर्च सारे झालेत बंद. मंदिरं, मशिदी, चर्च सारे झालेत बंद कारण तिथे सध्या देव नाही वसत. रुग्णालयात कामात असतो तिथे सेवा देताना तो नाही थकत. धर्म, जाती, पंथांच्या भिंती धडाधड कोसळल्यात. धर्म, जाती, पंथांच्या भिंती धडाधड कोसळल्यात. त्यासाठी कुठून तरी व्हायरस निसर्गानेच पाठवलाय. देवा निसर्गा पुरे कर तुझा कोप. देवा निसर्गा पुरे कर तुझा कोप पण बुद्धी देऊन जा. मनांची उंची आभाळा एवढी करून जा. देवा निसर्गा पुरे कर तुझा कोप पण बुद्धी देऊन जा. मनांची उंची
आभाळा जेवढी करून जा, तुटतच चालला होता माणसापासून माणूस. तुटतच चालला होता माणसापासून माणूस. धनसंपत्तीच्या मोहात बनला होता कानूस. देहानेही दूर करून दिलास तू मोठा फटका. देहानेही दूर करून दिलास तू मोठा फटका. एक दुसऱ्याला पाहण्यासाठी लागेल मनाला चटका. बंदिवान भृंगाची तडफड आता त्याला कळेल. माणसाला बंदिवान भृंगाची तडफड आता त्याला कळेल. लोभ, मोह, अहम, मदाचा बर्फ आता वितळेल. प्रेम, स्नेह, नीतीचं मूल्य आता त्याला कळेल. भ्रष्ट पैसा, अनिती, स्वार्थलोलुपता, दंभ डोळ्यांसमोर जळेल. भ्रष्ट पैसा, अनिती, स्वार्थलोलुपता, दंभ डोळ्यांसमोर जळेल. उरेल फक्त साऱ्यांसाठी प्रेम, स्नेह, कणव असंच होऊ देत. उरेल फक्त साऱ्यांसाठी प्रेम, स्नेह, कणव. पर्यावरण सृष्टीसाठी आता त्याला झटव. होईल जेव्हा असं तेव्हा बा निसर्गा, ही शेवटची प्रार्थना. होईल जेव्हा असं तेव्हा बा निसर्गा, फक्त एक कर. होईल जेव्हा असं तेव्हा बा निसर्गा, फक्त एक कर. स्टॅच्यू म्हणून या जगाला तू लॉकडाऊन कर. स्टॅच्यू म्हणून तू या जगाला लॉकडाऊन कर. लॉकडाऊन कर. धन्यवाद.